गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला आता आपण बघू क्लास 7 चा थर्ड चॅप्टर मसावी आणि लसावी. त्यातला सराव संच आपण 11वा पाहिला गेल्या लेक्चर मध्ये. आता आपण सराव संच 12वा सॉल्व्ह करू. सराव संच 12व्या मध्ये काय आहे? लसावी मसावी. ओके, मसावी. पहिल्या सराव संच 12 मध्ये मसावी काढायची. मसावी म्हणजे काय असतं? मसावी म्हणजे दिलेल्या संख्येचा सर्वात मोठा सामायिक विभाजक. ओके, कुठली दिलेली संख्या असेल सामायिक विभाजक म्हणजे ज्याने भाग जातो त्याची सर्वात मोठी संख्या पण दोन्हीना भाग जाणार आहे त्याला म्हणा सामायिक विभाजक. भाग जाणार. मसावी म्हणजे दिलेल्या संख्येचा सर्वात मोठा सामायिक विभाजक. इंग्लिश मध्ये काय? जीसीडी, ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर किंवा हायेस्ट कॉमन फॅक्टर. काय सांगितले? मसावीचं मराठीतलं मसावी काय आणणार? मसावी म्हणजे महत्तम म्हणजे मोठा सामायिक विभाजक. लक्षात ठेवायचं. मसावी म्हणजे काय? दिलेल्या संख्येचा सर्वात मोठा सामायिक विभाजक. त्यातलं काय थोडस लक्षात ठेवणार काय? समूळ संख्येचा मसावी नेहमी 1 असतो. समूळ संख्या म्हणजे काय? ज्या दोन संख्येचा विभाजक 1 असतो त्याला काय म्हणायचं आपण? समूळ संख्या. समूळ संख्येचा मसावी नेहमी काय असतो? 1 असतो. हे लक्षात ठेवायचं. फिलिंग द ब्लँकला किंवा रिकाम्या जागा भरा. एका वाक्यात येतं. समूळ संख्येचा मसावी नेहमी काय असतो? 1 असतो. उदाहरणार्थ 25 आणि 27 या समूळ संख्या आहेत. मसावी किती आहे त्याचा? 1. दुसरा लक्षात 2 क्रमागत समसंख्येचा मसावी 2 असतो. समसंख्या म्हणजे काय? ज्याला दोन्ही भाग जातो त्या समसंख्या म्हणजे 22 आणि 24 समसंख्या घेतली. 22चं डिव्हिजन काढलं 2 आणि 11. 22 ला 2 आणि 24चे काढले 2 2 2 3. काय झालं? कॉमन विभाजक काय झालं? मसावी कसं काढायचं? जे कॉमन आहे दोन्ही तो नंबर घ्यायचा. 2 क्रमागत विषम संख्येचा मसावी 1 असतो. विषम संख्येचा मसावी काय असतो? 1. आणि समसंख्येचा मसावी काय असतो? 2. लक्षात ठेवायचं. 2 क्रमागत विषम संख्येचा मसावी 1 असतो आणि समसंख्येचा मसावी 2 असतो. हे लिहून घ्या. मग आपण सराव संच 12वेला स्टार्ट करू. मसावी काढा. क्वेश्चन पहिला. ओके, समजलं. मसावी म्हणजे कुठले दोन संख्या सर्वात मोठा सामायिक विभाजक. आता एक्झाम्पल घेतल्यावर तुम्हाला समजेल. जाईल. इंग्लिश मध्ये काय? जीसीडी, ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर किंवा एससी, हायेस्ट कॉमन फॅक्टर. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. ओके, आता सराव संच 12वा मधला आपण स्टार्ट करू. पहिला क्वेश्चन मसावी कसा काढायचा. ओके, मी सांगते. पहिला क्वेश्चन काय? मसावी काढा. पहिल्याकडे काय? तर एक्झाम्पल 25 आणि 40. ओके, समजलं. पहिले मसावी काढा. पहिलं आधी 25चं विभाजक काढून घ्यायचं. 2 पासून दोन्ही भाग जातो का? 25 ला नाही. 3 ने जातो नाही. 4 ने जातो नाही. कशाने जातो? डायरेक्ट 25 ला 5 ने. 5 5 25. 5 1 5. ओके, इथे एक झालं. इथे संपलं. आता कशाचे काढायचे? 40चे. 25 आणि 40. आता 40 ला दोन्ही जाते 2. 2 दोन्ही 4 0. अजून दोन्ही जातो 10. अजून दोन्ही जातो 5. आता दोन्ही जातो का? नाही जात. 5 1 5. ओके, काय करायचं? 25चे काय काय विभाजक आले? 5 आणि 5. 40चे काय आले? 2 किती वेळा आहे? 3 वेळा. ओके, असं लिहू. कॉमन काय झाले? 5. 5 ला इथे एक कॉमन आहे. ओके, काय झालं? 5 कॉमन. 2 ला आहे का वरती? नाही. अजून एक 5 ला आहे का? नाही. म्हणजे काय झाला? मसावी किती झाला ह्याचा? 5. समजलं का? इथं लिहायचं 25 व 40 यांचा. मी एक आलेली होती, तुम्ही बाकीच्यांना लिहायचं, मी काढून देते फक्त. ओके, या दोन्ही संख्येचा
दोन्हीही या दोन्हीही, एक मिनिट, 25 आणि 40 या दोनही संख्येचा, एक पूर्ण देते संख्येचा सामायिक विभाजक किती 5 हा आहे. ओके, म्हणून मसावी किती झाला 5. समजलं मसावी कसं काढायचं? काय करायचं? 25चं विभाजक काढायचं. ओके, परत 40चं विभाजक काढायचं. दोन्ही मध्ये कॉमन संख्या आहेत तेच घ्यायच्या. काय 2 आहेत ह्याच्यात नाही, एकच 5 आहे म्हणून 5. समजलं? चला, हे आता प्रत्येकाला मी नाही लिहित, प्रत्येकाला तुम्ही गणित मधल्या हे विभाजक काढून दाखवते. चला दुसरं एक्झाम्पल घेऊ. स्क्रीनशॉट मारा आणि लिहून घ्या. आधी समजून घ्या, स्टेप समजून घ्या फक्त आणि सॉल्व करा. ओके, स्वतः. काय दुसरं गणित काय दिले? 56 आणि 32. ओके, काय आहे? 56 आहे 32. चला आता 56चे काढू. दोन पार्ट करू, इथे आपली 2 गणित होऊन जातील. ओके, इथं आपण काढू 56. 56ला दोन्ही भाग जातो. बे दोन्ही 4. ओके, एक राहिली. 82 16 28. परत 2 बे के बे चौक 8. हा, परत चला 2 भाग जातो 7, डायरेक्ट 7 ने जातो. ओके, 56. दुसरं काय 32. 32चं काय ना 2 दोन्ही जातो, काय ना 16 दोन्ही जातो, काय येणार 8 दोन्ही 8ला जातो, बे चौक 8 दोन्ही जातो, बे दोन्ही 4. आता काय करायचे? लिहून घ्यायचे. छप्पनचे काय आले? 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 7. ओके, आणि 32चे काय आलं? 2 किती वेळा? 1 2 3 4 5. समजलं? 4 आणि इथे किती? 2 वेळा 3 वेळा आणि 7 एकदा. समजलं? आता काय येणार? 2 इथं आहे 2 इथं आहे, इथं काय 7 लास्टला 7 आहे ना, 2 1 झाला. इथं 2 आहे, इथं 2 आहे. ह्या 2ची जोडी ह्या 2ची किती? 3 आहे. 7ला जोडी आहे का? नाही. 2ला जोडी आहे का? नाही. काय झाले? किती झाले? 2 गुणुले 2 गुणुले 2 किती झाले? बे दोन्ही 4 4 दोन्ही 8. हा काय झाला याचा मसावी. समजलं कसं केलं? आधी विभाजक काढायचे. विभाजकचे कॉमनची जोडी, दोन्ही जोडीच्या ठिकाणी काय करायचं? 1 घ्यायचं. ह्या 2 जोडी मधलं 1 2, ह्या 2 जोडी मधलं 1 2, ह्या 2 जोडीतलं 1 2. किती झाला? 56 आणि 32चा मसावी किती झाला? 8. पहिल्या गणिताला कसं लिहिले तसं लिहून घ्यायचं. ओके, काय लिहून घ्यायचं? 56 आणि 32 या 2 संख्येचा सामायिक विभाजक 2 2 2 आहेत, म्हणजे 2 3 वेळा आहेत, म्हणून मसावी 8. चला नेक्स्ट एक्झाम्पल 3च दिले. काय दिलंय? 40 60 आणि 75. या 3 संख्याचा मसावी काढायचा. आधी आपण 40चे विभाजक काढू. ओके, 40ला किती जातो? पहिल्यांदा दोन्ही भाग घालायचं. बे दोन्ही 4 किती झालं? 20. परत दोन्ही घालायचं. दोन्ही किती घातलं? 10. समजलं? परत दोन्ही जातो. दोन्ही किती आला? आता दोन्ही जातो का 5ला? नाही, डायरेक्ट 5ला जातो. 5 येते. हे झालं 40. परत इथं आपण काढू 60ची. दिसतंय?
2, दोन्ही किती येणार 30, परत 2 जातो किती येणार 15, 15ला कितीने जातो 3 जातो, 3 5 15. कधी पण छोट्या संख्येपासून स्टार्ट करायचं. ओके झालं. इथं कितीचे काढू आपण 75. कितीने जातो 7 8 9 10 11 12, 3 जातो. ओके 3 1 3 3 दोन्ही 6, 1 राहिले, 3 5 15, 6 1 राहिले 15. आता कितीने जातो 5 ने राहिले, तर 5 5 25. समजलं. आता लिहून घ्यायचं कशाचा 40 चे काय एक विभाजक, 60 चे काय आले विभाजक आणि 75 चे काय. ओके 40 चे काय आले 1 2 3, 3 काय 2 वेळा. ओके आणि नंतर 5. 60 चे काय आले 60 चे 2 2 3 5, 2 गुणुले 2 गुणुले 3 आणि 5. 75 चे काय आले 3 5 5, 5 आणि 5. चला आता काय करायचं, काय काय कॉमन आहे, तिन्हीत काय कॉमन आहे काढायचं. ओके ह्यात 2 आहे, इथं 2 आहे, ह्यात आहे का 75 मध्ये 2 नाही, तिन्ही सामायिक बघायचं. आपल्या तिन्हीचा काढायचा मसावी, म्हणून काय बघायचं तिन्ही मध्ये सामायिक पाहिजे. पहिल्या 2 किंवा कुठल्याही 2 संख्येमध्ये नाही, 3चा काढायचा असल्यावर तिन्हीच सामायिक बघायचं. ओके आता 40 2 नाहीये, काय तिन्हीच सामायिक फक्त 5 आहे, 5 5, इथं 3 ह्या दोन्हीत आहे वरच्या. सामायिक मसावी काय आला मसावी, किती आला ह्या तिन्ही संख्येचा 5. समजलं. खाली कसं लिहिणार, या तिन्ही संख्यामध्ये 5 हा सामायिक विभाजक, प्रत्येक सामायिक अवयव आहे. समजलं. म्हणून कसं लिहिणार, या तिन्ही संख्यामध्ये 5 हा सामायिक अवयव प्रत्येकी एकदा आला आहे. म्हणून या तिन्ही संख्येचा, म्हणून 40 60 75 संख्येचा मसावी किती झाला 5. समजलं. आता आपण चौथं एक्झाम्पल घेऊ. ओके हे आपण अवयव पद्धतीने काढतो. अजून एक मसाले काढायची कुठली भागाकार पद्धत आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे भागाकार, आपण ते बघू. ओके क्लिअर झालं, समजून घ्या. चला आपण काय थर्ड एक्झाम्पल, आता फोर्थ एक्झाम्पल घेऊ. ओके फोर्थ एक्झाम्पल काय आहे 16 आणि 27, 16 आणि 27. काय फोर्थ एक्झाम्पल काय आहे 16 आणि 27. ओके थोडं कन्फ्युज होतं मराठी, मी जरा समजून घ्यायचंय. 68 ला एका मी कुठल्या तर व्हिडिओ मध्ये 38 ला 68 बोलले, मला एक कमेंट आलंय 68 का म्हणून. तसं होतं कधी कधी, एवढं काय नाही, समजून घ्या फक्त, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करा. आता काय 16, आता आपल्याला काय करायचे 16चे विभाजक काढायचे. ओके आणि काय करायचे 27चे विभाजक काढायचे. 16चे काय स्टार्ट कुठून करायचं सांगितलंय मी, छोट्या संख्येपासून 2 पासून. ओके 16 2 8 16. ओके दोन्ही 16 8, 2 जातो भाग, अजून किती येतं 4, 2 जातो 2 दोन्ही बेक के बेक. आता 27 ला 2 जातो का नाही जातो, कशाने जातो 3 9 27, 3 9 ला 3 जातो, 3 1 3. काय आहे विभाजक खाली लिहून घ्यायचे. ओके 16चे विभाजक काय आले 2, किती वेळा आहे 1 2 3 4 वेळा. अजून 27चे विभाजक किती झाले 3 गुणुले 3 गुणुले 3. त्यात कॉमन विभाजक आहे का सामायिक विभाजक आहे का, 2 इथं 2 आहे, 2 आहे का 3 ह्याच्यात आहे, वरती 3 नाही, मग सामायिक विभाजक नसेल तर काय असतं 1 हाच त्यांचा काय असतो, दोन्ही मध्ये 1 हाच सामायिक विभाजक असतो. म्हणजे मसावी किती आली ह्याची 1. समजलं, ह्याची मसावी किती आहे 1 ही कॉमन सामायिक विभाजक नाही, म्हणून ह्याचा मसावी किती झाला 1. ओके चौथं झालं. आता आहे एक्झाम्पल 5.
आता एक्झाम्पल सॉल्व करू आपण फिफ्थ. ओके, फिफ्थ एक्झाम्पल काय आहे? 18 तीन संख्येचे. ओके, 32 आणि 48. आता जेवढे ह्या लेक्चर मध्ये सॉल्व करता येईल तेवढे सॉल्व करू. नेक्स्ट लेक्चर मध्ये मी भागाकार पद्धतीने काढते. ओके, सगळे एक्झाम्पल घ्यायचे का आपल्याला? 6 एक्झाम्पल सफिशियंट आहे समजून घेण्यासाठी. ओके, इथे आधी काय करायचं? 18चा विभाजक काढ. 18ला दोन्ही जातो 92 18 दोन्ही जातो नाही जात 3 जातो 3 त्रिक 9 3 18. 32 ला दोन्ही जातो यस किती येणार? 16. परत 2 ला 16 जातो किती येणार? 8. 8 ला दोन्ही जातो किती येणार? 8. 2 ला 4 जातो 2 1 2. समजलं? आता कशाचं? 48चा कर. ओके, दोन्ही जातो बे दोन्ही 4 बे चौक 8 24 झाले. परत दोन्ही जातो बे के बे बे दोन्ही 4. परत दोन्ही जातो बे सकून 12. परत दोन्ही जातो बे त्रिक 16. आता सामायिक विभाजक आपण इथं लिहून घ्यायचे. ओके, तिथं जागा आहे का? आहे. बघू, वेगळ्या पेने घेते म्हणजे आपल्याला दिसून येईल. रेड पेने घेते. 18चे सामायिक विभाजक काय आले? 1 2 एकदा आणि 3 आणि 3. ओके, 32चे काय आले? 32 1 2 3 4 5 5 2 वेळा 4 आणि 5. समजलं? आणि 48चे काय आले? 2 2 2 4 वेळा आणि 3. आता चला शोधा. तिन्हीत सामायिक विभाजक शोधायचं. ओके, तिन्ही मध्ये सामायिक काय? तिन्ही मध्ये 2 2 आहे, ह्यात 3 आहे, ह्यात 3 नाहीये. परत इथं 2 इथं 2 आहे. काय सामायिक काय आलं तिन्ही मध्ये? काय आलं? 2. मसावी काय झाला मग ह्याचा? 2. समजलं? दुसरा आहे का संख्या कुठली? नाहीये. ह्यात 2 2 2 आहे पण यात 18 मध्ये नाही. ह्यात 3 3 आहे पण 32 मध्ये ते नाही. मग मसावी किती झाला? 2. ओके, आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये हे 5 गणित आपली झालेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये 6 7 8 आणि भागाकार पद्धतीने मसावी काढा, संक्षिप्त रूप द्या ते पाहू. ओके, लेक्चर. थँक्यू.